आपलं नाव दादासाहेब त्रिंबक पोकळे. काय करतात? शिरपूर वारवाडी नगर परिषदेमध्ये लिपिक पदावर आहे. काय तक्रार होती तुमची? काल आले ते पोलीस स्टेशन. माझी तक्रार अशी होती की त्यांनी मला जाणीवपूर्वक त्रास देऊन मला टेबल पुसायचं काम सांगितलं, झाडू मारायचं काम सांगितलं. परत माझ्यावर दादागिरीची भाषा करून मला आरची भाषा केली. कोणी केलं असं? रडे साहेब, कुणाल भारद्वाज आणि जयश्री कोर मॅडम या तिघांनी. तुमच्या विभागातले? हो, बाजार विभागामध्ये ते नगरपालिका. नगरपालिका बाजार विभागामध्ये. हो, असं का बरं वागतात ते? जाणीवपूर्वक त्रास देतात मला प्रत्येक ठिकाणी. आता ते म्हणतात बाबा आम्ही त्यांचे स्थान, आम्ही आमच्या सांगतो तसंच काम करावं लागेल, आणि ते जाणीवपूर्वक मला दबाव टाकतात आणि माझ्याकडून प्रत्येक गोष्टीचं काम जे नाही ते काम करून घेतात माझ्याकडून. मी त्या नगरपालिकेच्या तिथे असं पडलेल्या अवस्थेतला जो व्हिडिओ मला आलेला आहे तो तुमचा आहे का? हो, माझाच आहे. काय झालं होतं त्या दिवशी? त्या दिवशी मग मला चक्कर येऊन पडलो. मला ते त्यांनी मला जाणीवपूर्वक त्रास दिल्यामुळे मला चक्कर आली आणि मी पडलो, खाली भिंतीवर पडलो. डोक्याला मार लागला, हाताला मुक्का मार लागला, आणि मग त्यांनी पाहायला सुद्धा नाही आले माझ्याकडं. आणि उलट ते काय म्हणतात, हे माणूस नाटक करतो. मग तिथून कुठे घेऊन गेले होते मग तुम्हाला? तिथून माझ्या मित्राला जोंधळेंना कळलं बुवा, माझा आपला मित्र पटला बुवा. मग ते आले आणि मग त्यांनी मला उचलून त्यांच्या विभागातले लोक बोलून मला गाडी बोलून हॉस्पिटल ऍडमिट करायला घेऊन गेले. इंदिरा हॉस्पिटलला. मग तिथं मग डॉक्टरांनी मला ते चेकअप केलं सगळं. तर ते हृदयाचे ठोके वाढले होते, बीपी वाढला होता 107 असं काहीतरी. आणि मग गोळी दिली त्यांनी. मग 2-3 घंटे मग मी शुद्धीत आलो. त्याच्यानंतर पुढे मग कॉटेज हॉस्पिटलला मला परत गाडी बोलून त्यांनी तिकडे घेऊन गेले, जोंधळे. तिथे पोलीस आले होते का तुमच्या जॉब? पोलीस आले होते तिथे, जबाब घेतला मग त्यांनी. मग आता कुठे कुठे तक्रार केली तुम्ही या बाबतीत? जिल्हाधिकारी नगर विकास धुळे आणि जिल्हाधिकारी नगरपालिका शाखा शेवगाव म्हणते शिरपूर, आणि मुख्याधिकारी कार्यालय वरवाडी नगर परिषद वरवाडी, आणि जिल्हाधिकारी कार्यालय धुळे, आणि जिल्हाधिकारी नगरपालिका शाखा या ठिकाणी 3 ठिकाणी तक्रार नोंद केली आहे. तुम्ही शेवगावचे आहेत का? हो, मी प्रॉपर नगर शेवगावचा आहे. हो. आता माझी 1 वर्ष झाली. आता पुढे काय तुमचे तक्रार नोंदायला आलेत का? हो, तक्रार नोंदायला आलो होतो मी. पण तक्रार नोंदायला होतो त्या 3 दिवसापासून आम्ही चक्र मारतो. ते शिवसाहेबांनी त्या साहेबांना सांगितलं थगिती घेऊन घ्या, तक्रार नोंदू नका. आता थगिती घ्यायला माझी काही चूक नसताना शिवाय ते त्यांनाच पाठीशी घालतात. ते मला त्रास देतात, त्यांनाच पाठीशी घालायचं काम करतात. यातून सिद्ध होतंय माझी कुठल्याही प्रकारची माझी जाणीवपूर्वक त्रास देऊन ते त्यांनाच पाठीशी घालण्याचं काम करतात. आता पुढचे तुमचे काय नियोजन आहे? पुढे काय करणार आहे तुम्ही? आता मग मी एवढ्या ठिकाणी तक्रार करून जर मला न्याय जर नाही भेटला तर मला नाईलाज तो आत्महत्या केल्याशिवाय मला दुसरा पर्याय उरलेला नाही सर. आत्महत्या हा काय पर्याय नसतो. तुम्ही व्यवस्थित तक्रारी करा, तुम्हाला कुठे ना कुठे न्याय भेटेल तुम्हाला. मग तीच अपेक्षेने आम्ही कागदपत्र सगळे पुरावे दिलेत ना त्यांना.